नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. आपला अर्जुन विषाद योग पूर्ण झालेला आहे. सांख्ययोगमधले आपले 22 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 23वा श्लोक. तर सुरू करूयात राधे राधे म्हणून. न एनम छिदंती शस्त्राणी न एनम दहती पावकाः न च एनम क्लेदयंती आपः न शोषयती मारुताः. म्हणजेच या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. तलवारी असो वा अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे असो वा चक्रीवादळ इत्यादी शस्त्रे जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. ही सर्व प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून निर्माण झालेली शस्त्रास्त्रे होती. त्यांचाही उपयोग या जीवात्म्यावर होत नाही. तसेच आधुनिक शस्त्रेही त्याला मारू शकत नाही. परंतु हा जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा जन्मास आला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी दार्शनिक देऊ शकत नाही. पण मी थोडंसं सर्च केलं की हा जीवात्मा कसा जन्मास आला, तर मला एवढंच मिळालं की तत्वज्ञानात अद्वैत सांगते आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. वेगळेपणा हा अज्ञानामुळे दिसतो. द्वैत सांगते जीव आणि परमेश्वर वेगळे आहेत, पण जीव परमेश्वरावर अवलंबून आहे. विशिष्टाद्वैत म्हणते की जीव हा परमात्म्याचा अंश आहे, वेगळा पण त्याच्याशी जोडलेला. आणि वेद म्हणतो आत्मा परमात्म्याचा अंश आहे, तो वेगळा नसतो पण स्वतंत्र अनुभव घेतो. जसं सूर्यापासून किरण वेगळा नसतो, समुद्रापासून लाट वेगळी नसते, तसा. आणि गीतेतील वाक्य तर तुम्हाला माहीतच आहे, आत्मा जन्मतही नाही आणि कधी मरत नाही, म्हणून तो निर्माणही झालेला नाही. थोडं कन्फ्युजन होतं, पण शेवटी मला जेवढं कळलं त्याच्यावरून एवढंच कन्क्ल्युजन मी काढलं की आत्मा हा शाश्वत आहे. जन्म घेते ते शरीर, आणि ह्या शरीरातील आत्मा आपल्या मागील जन्मातील कर्मांमुळे आणि अपूर्ण इच्छांमुळे, आसक्तीमुळे पुन्हा मानवजातीत पदार्पण करतो. आणि आज आपण इथे सुद्धा त्यामुळेच आहोत. तर या श्लोकावरून हे स्पष्टीकरण, तात्पर्य मला कळलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. भेटूया जीवन उद्देश घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, धन्यवाद.